नमस्कार सर. नमस्ते मॅम. मला सांगा नमस्कार. की ही रॅक्सन्स ज्वेलरी आर्टची परंपरा गेली किती वर्षापासून तुम्ही चालवत आहात? रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीची सुरुवात ही गेल्या 5 वर्षापासून झालेली आहे. कारण हा प्रश्न मला बऱ्याच वेळा लोक विचारतात. कारण मी महाराष्ट्र शासनामध्ये डेप्युटी कलेक्टर या पदावर काम करत असतानाच हे रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीची सुरुवात केलेली आहे. माझ्या मनामध्ये माझ्या नोकरीनंतर काय करायचे हा सतत प्रश्न येत होता. त्यामुळं माझ्या मनामध्ये मी नेहमी असा विचार करायचा की मी आता शासनामध्ये अतिशय यशस्वीरित्या सेवा केलेली आहे. त्यानंतर मला बिझनेसमध्ये अतिशय उच्च पदावर जायचं आहे. त्यामुळे मी बिझनेसचा सतत विचार करत होतो. हा विचार करत असताना माझ्या मनामध्ये अनेक बिझनेसविषयीचे विचार येत होते आणि माझं इच्छा अशी आहे की मी दुर्दम इच्छाशक्तीचा माणूस आहे. मी जे काही ते मी करणारच. म्हणजे अरे वा. त्याच्यामध्ये काही जरी असलं तर मी त्याच्यासाठी 24 तास मेहनत घेऊन ते मी पूर्ण करत असतो. त्यामुळे मी बिझनेसचा विचार केला आणि बिझनेस करायचा विचार निश्चित केला. त्याच्यानंतर मी अनेक बिझनेसविषयी विचार केला. बिझनेसविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना भेटलो आणि मी कुठल्या तरी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप किंवा फ्रँचायझी असा घेण्याचा विचार करत होतो. त्यानंतर माझी मुंबईमधील मित्र श्री सर यांच्याशी झाली आणि त्यांना गेली 75 ते 80 वर्षाची परंपरा आहे की त्यांच्याकडे हे 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीशी सल्लग नसणाऱ्या हजारो प्रकारच्या ज्वेलरीचे त्यांच्याकडे उत्पादन गेली 70 ते 80 वर्ष चालू आहे आणि तिथपासून ते ज्वेलरी हे बाहेर फॉरेनमध्ये एक्सपोर्ट करत असतात आणि एक्सपोर्ट क्वालिटीच्या ज्वेलरी सगळ्या अतिशय हेवी दर्जाच्या आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या ज्वेलरी त्यांच्याकडे मिळतात. मी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनाच मी प्रस्ताव दिला की तुम्ही आमच्याकडे ह्या ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करा. त्यानंतर तिने मला सांगितलं की तुम्ही अतिशय धार्मिक व्यक्ती आहात, तर तुम्हाला लागतील त्या ज्वेलरी मी सर्व पुरवतो. तुम्ही स्वतः कोल्हापूरमध्ये ह्या ज्वेलरीचा व्यवसाय करा. कोल्हापूर तुमची मातृभूमी आहे. त्या मातृभूमीमध्ये तुम्ही पुरवा. मी बाहेर कुणाला ज्वेलरी देत नाही एक्सपोर्टशिवाय, परंतु मी तुम्हाला त्या सर्व ज्वेलरी पुरवेन आणि माझ्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या ज्वेलरी तुमच्याकडे आल्यानंतर त्या ज्वेलरीचा व्यवसाय अतिशय सुंदररित्या सुरू होईल हे त्यांनी माझ्या मनामध्ये भरवलं. आणि त्यानंतर मी विचार केला की अशा एक्सपोर्ट क्वालिटीच्या ज्वेलरी जर मी माझ्या गावामध्ये विकायला सुरुवात केली तर ते मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल. ह्या भावनेतून मी हा विचार करू लागलो की मला या ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करायचा हा एक वेळ मनामध्ये निश्चित झाल्यानंतर आणि हाच ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा हे माझ्या मनानं ठरवल्यानंतर मी इथं कोल्हापूरमध्ये मी राहत होतो मुंबईला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी मी माझ्या मित्रमंडळींना फोन करू लागलो. तर माझ्या मित्रमंडळींनी सांगितले की अरे असल्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत ना, इथं असणाऱ्या महात्मा रोडला अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिराजवळ 100 रुपयाला 50 रुपयाला मिळत असतात आणि लोक 100 रुपये घ्या, 100 रुपये घ्या, 50 रुपये घ्या, 50 रुपये घ्या असं ओरडत असतात. त्यामुळे हा ज्वेलरीचा तुमचा व्यवसाय काय इथं चालणार नाही. तरी सुद्धा माझं मन मानायला तयार नव्हतं. मग मी स्वतः इकडं आलो, अनेक वेळ विचार केला आणि मी ती ज्वेलरी पाहिली. तर त्या ज्वेलरीची जी क्वालिटी होती ती क्वालिटी आणि एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे मी विचार केला की ही माझी ज्वेलरी इथं अतिशय उत्कृष्ट प्रकारे चालेल. त्यामुळे मी हा 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा व्यवसाय करण्याचं निश्चित हे केला. नाम जरी 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी असलं ह्या ज्वेलरीला, तरी ह्या ज्वेलरीमध्ये असंख्य प्रकारच्या आणि असंख्य व्हरायटीच्या ज्वेलरी येतात. 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी म्हणजे केवळ फार्मिंग ज्वेलरी म्हणजे ज्याच्यावर 24 कॅरेटच्या सोन्याचं प्लेटिंग केलेलं असते त्याला फार्मिंग ज्वेलरी म्हणतात. त्यालाच 1 ग्रॅम ज्वेलरी म्हणतात. त्याच्याबरोबर त्याच्या प्रकारच्या त्या बांगड्या येतात. त्याच्याबरोबर अमेरिकन डायमंडच्या ज्वेलरी येतात. त्याच्याबरोबर नॉर्थ इंडियन ज्वेलरी येते. त्याच्याबरोबर साऊथ इंडियन ज्वेलरी येते. अँटिक ज्वेलरी येते. मॉडर्न फॅशनची ज्वेलरी येते. टेम्पल ज्वेलरी येते. कुंदन प्रकारची ज्वेलरी येते. अमेरिकन डायमंड ज्वेलरी येते. म्हणजे ह्या सर्वाला मिळून 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी असं म्हणतात. आणि सर्व हे छताखाली सुरू करण्याचा मी विचार केला आणि अशा प्रकारच्या एकाच छत्राखाली आणि असंख्य व्हरायटी आणि असंख्य डिझाईन्स एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या विचारानंच मी याच्यामध्ये यायचा निर्णय घेतला. आणि याच्यामध्ये ज्यावेळेला मी यायचा निर्णय घेतला त्यावेळेला मी म्हटलं की एक सिस्टमॅटिक केले पाहिजे. हे लॅपटॉप दुकान करायला पाहिजे, कॉम्प्युटराइज्ड दुकान करायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून प्रथम मी विचार केला की माझा हा ब्रँड असला पाहिजे. म्हणजे मी जे विकणार ते मला ब्रँड खाली विकायचं आहे. त्यामुळे ब्रँडविषयी मी ज्यावेळेला व्हेरिफिकेशन करायला सुरुवात केली की मी ब्रँड काय ठेवावा, त्यावेळेला मला माझे दिल्लीचे मित्र भेटले आणि त्यांनी सांगितले की मी तुम्हाला एक असा ब्रँड काढून देतो की जो
जो न्यूमरॉलॉजिकल ब्रँड असेल, त्यामुळे त्यांनी मला 21 कसोटीतर हा माझा न्यूमरॉलॉजिकल ब्रँड रॅक्सन्स हा शोधून दिला. त्यानंतर त्यांनी मला न्यूमरॉलॉजिकल लोगो दिला. त्यानंतर मी माझ्या ह्याला सुरुवात केली. सुरुवात करताना मी प्रत्येक गोष्ट अगदी जाणीवपूर्वक कटाक्षानं सगळ्या प्रकारच्या थेरपी वापरून मी इथं ती ज्वेलरीचं दुकानाला सुरुवात केलेली आहे. आणि हे सुरुवात करत असताना माझे इथले मित्रमंडळी वगैरे यांची मला बरीच मदत झालेली आहे. प्रत्येक क्षणोक्षणी ते माझ्या पाठीशी उभा राहत होते. त्यांचं नाव सुभाष पाटील आहे आणि ते मला प्रत्येक वेळेला सल्ला देत होते. म्हणजे त्यांचा सल्ला सुद्धा माझ्या दृष्टीने अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा होता आणि आम्ही दोघांनी मिळून ह्याची सुरुवात केली या व्यवसायाची. अतिशय प्रेरणादायी असा तुमचा प्रवास होता सर. पण मला सांगा, या सुंदरशा प्रवासामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये माझा मुलगा, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी असा 4 जणांचा परिवार होतो. 4 जणांच्या परिवारामध्ये मी चर्चा केली की आपणाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे आम्ही नेहमी चौघेजण बसून विचार करायचा, रात्रभर विचार करायचं आणि निर्णय घ्यायचं. त्या दृष्टीनं आम्ही गेले बरेच दिवस ह्या विषयावर, मी, माझी मुलगी, माझा मुलगा, माझी पत्नी, आम्ही रात्र बसून विचार केला आणि सर्वांच्या मते ठरलं की बाबा हा व्यवसाय आपण सुरू करूया. कारण ह्या व्यवसायाची पार्श्वभूमी मला, माझ्या परिवाराला काहीच नाही. कारण मी काही व्यावसायिक माणूस नाही, मी अधिकारी माणूस. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये सुरू करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची व्यवसायाची पार्श्वभूमी नाही. परंतु माझ्या पाठीमागं माझा सर्व परिवार होता. त्या दृष्टिकोनातून माझी जी पत्नी आहे, ती पत्नी मला वाटायचं की पत्नीचं काय मार्गदर्शन याच्यामध्ये घ्यायचं. पण मला असं लक्षात आलं की ज्या वेळेला मला अडचण येते आणि ती गोष्ट मी माझ्या पत्नीला सांगतो, त्यावेळेला पत्नी बरोबर मार्गदर्शन करत असते. त्यावेळेला तिनं सुद्धा मला सांगितलं की हा व्यवसाय स्त्रियांचा व्यवसाय आहे आणि माझ्या पत्नीचे पत्नीकडील जे लोक आहेत ते ह्या व्यवसायामध्ये आहेत. त्यामुळे पत्नीनं मला सांगितलं की मी व्यवसायाची पार्श्वभूमी असलेली बाई आहे, तर तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला तर मी तो व्यवसाय सर्व दृष्टीनं पाहू शकेल. आणि माझ्या पत्नीच्या नावानं सुद्धा मी 2009 साली पेट्रोल पंप घेतलेला आहे. त्यामुळे पत्नीला व्यवसाय करण्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे पत्नीने सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला काही नाही, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला नोकरीत बघाल त्यावेळेला मी हा व्यवसाय अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळीन, ही पत्नीने मला गॅरंटी दिली. त्यामुळे मी निर्णय घेतला की माझ्या कुटुंबाचा मला सर्व पाठबळ आहे, त्यामुळे मला पुढं जायला काय हरकत नाही. आणि ह्याच्यामध्ये जे काय अडचणी येतील त्या अडचणी सर्व कुटुंब मिळून आपण सांभाळू. परंतु माझ्या मुलगा हा डॉक्टर आहे, त्याचे एमडीचं शिक्षण चालू होतं, त्यामुळं तो त्याच्यामध्ये एंगेज होता. मुलगीचं लग्न झालेलं होतं, त्यामुळे राहिलो मी आणि पत्नीच. त्यामुळे मी हा ज्या वेळेला प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला फक्त मी आणि पत्नी हे दोघंच ह्या व्यवसायामध्ये होतो. आणि त्या काळामध्ये कसं की हा इतका सोन्याचा व्यवसाय आहे आणि सोन्याच्या व्यवसायामध्ये म्हणजे विश्वास ठेवणं ही कठीण गोष्ट आहे. त्यामुळे मी आणि माझी पत्नी हे सकाळी 10 वाजता इथं बरोबर 10, 10:15 पर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत सगळं आटपायचं आणि दुकान उघडायला यायचं असं. आणि आम्ही दोघंजण दिवसभर बसायचं, मिळेल ते खायचं आणि संध्याकाळी 10-11 वाजता बंद करून जायचं. आणि तिथून गेल्यानंतर माझी पत्नी जेवण करायची आणि मग आम्ही तो जेवण खायचं. म्हणजे ही मला प्रामुख्यानं अडचण आली की आमची दोघांची वेळेची अडचण होती. दुसरी गोष्ट की आम्हाला ह्याच्यामधलं काही माहिती नव्हतं, ह्याचं कशाला काय म्हणतात हे मला तर काहीच माहिती नव्हतं ह्याच्यामध्ये. मग मी ह्याच्यातला एक्सपिरियन्स असणारा मॅनेजर ठेवला. मॅनेजरबरोबर सगळं खरेदी वगैरे सर्व करून आम्ही त्याला किमती वगैरे लावून विक्रीला सुरुवात केली आणि त्या मॅनेजरला ऑफर केला आणि तो 1-1.5 महिन्यातच निघून गेला. मग त्यामुळे मी इथं कुठल्याही प्रकारचं खचून गेलो नाही, कारण मला माझी दुर्दैवी इच्छाशक्ती असल्यामुळे मी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माघार न घेता, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा मॅनेजर न ठेवता मी हा व्यवसाय गेले 3-4 वर्ष अतिशय व्यवस्थितरित्या आणि यशस्वीरित्या सांभाळलेला आहे. आणि याच्यामधली मेन अडचण म्हणजे कसं की ह्याला माझा नवीन व्यवसाय, मला काही माहिती नाही आणि ह्याच्यामध्ये कस्टमर कसं येणार याच्यामध्ये असं. तर तो एक माझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मग त्या दृष्टिकोनातून त्या प्रश्नाचं उत्तर त्या ह्याच्यावर मार्ग काढण्यासाठी
मी स्वतःच अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे नोकरी केल्यामुळं आणि व्यापारी लोकांशी माझे चांगल्या प्रकारचे संबंध आल्यामुळं किंवा त्यांचा अनुभव असल्यामुळं प्रत्येकाशी ज्या वेळेला मी अनुभव ऐकून घेतो, त्यांचा 30 वर्षाचा अनुभव असेल, कुणाचा 25 वर्षाचा असेल, कुणाचा 10 वर्षाचा असेल, कुणाचा 20 वर्षाचा असेल, मी त्यांचा 20 वर्षाचा अनुभव ऐकल्यामुळे मला 21 वर्षाचा अनुभव तयार होतो. अशा सर्व अनुभवातून मला लक्षात आलं की याच्यामध्ये काहीही अवघड नाही. आपण हा अतिशय व्यवस्थित व्यवसाय करू शकतो आणि सर्व अडचणीवर मात करू शकतो. मी माझा स्वतःवर अगोदर विश्वास ठेवला. स्वतःला मी असं केलं की मी कुठल्याही प्रकारे खचून न जाता कितीही अडचणी आल्या तर याच्यामध्ये खचून जायचं नाही ना, अतिशय सुंदररित्या व्यवसाय करायचा. त्यामुळे मला माझ्या व्यवसाय सुरू केल्यापासून असं कधी वाटलं नाही की मला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्या प्रॉब्लेमातून मी बाहेर पडू शकत नाही, अशी परिस्थिती मला कधीच आली नाही. कारण माझी इच्छाशक्तीच दुर्दम्य आहे. त्यामुळे मी ह्या व्यवसायाला आलेल्या सगळ्या अडचणींना मात करत आजपर्यंत अतिशय यशस्वीरित्या हा व्यवसाय पुढे नेलेला आहे.